6 महिन्यात मुंडेंची आमदारकी जाणार, करुणा शर्मांचा दावा। नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिलेल्या प्रकरणास प्रेमाची किनार, प्रियसी आणि तिचा पती आणि एक जण ताब्यात। माळशिरस तालुक्यातील पिळवी येथील घटना। खराडीत हनी सिंगच्या संगीत रजनीमध्ये लाठीमार, गर्दी आयोजकांच्या नियंत्रणाबाहेर। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव अडकणार लग्नाच्या बेडीत, फलटणच्या ऋतुजा पाटील यांच्याशी ठरला विवाह। धुलवडीचा अतिउत्साह जीवावर बेतला, इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर। अमरावती जिल्ह्यातील चांदूर येथे कामकाज सुरू असताना सेंट्रल बँकेला भीषण आग, सगळे पैसे जळून खाक। सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोडो रुपयांच्या दारूवर पोलिसांनी चालवला रोलर, 2,69,00,000 दारू नष्ट। शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई, 3 दुकाने सील। वानवडीत सेक्रेट वर्ल्ड इमारतीला आग, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट। तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरीवर दीपोत्सव। मी कधीच चुकीचं काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न। लोणी काळभोरेतील आळंदी मातोबाची येथे शेतात आढळली अफूची झाडे, शेतकरी महिलेला अटक। निगडीमधील कृष्णा वेज हॉटेलमध्ये 2 गाव गुंडांनी मिळून एका व्यक्तीला केली बेदम मारहाण। भरधाव पिकअप आणि कारचा भीषण अपघात, पालघरमधील घटना सीसीटीव्हीत कैद। हिंदी भाषेतच बोलणार, वाघोलीतील डी-मार्ट मध्ये मराठी भाषेला नकार, ग्राहकांमध्ये वाद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, रवींद्र धंगेकरांची फ्लेक्सबाजी पुन्हा चर्चेत। भिगवणमध्ये भरधाव कंटेनर कठड्याला धडकून सेवा रस्त्यावर कोसळल्यानं चालकाचा जागीच मृत्यू। कोथरूडमध्ये घरगुती वादातून पेटवल्या गाड्या, 1 जण ताब्यात। राज्यात काही ठिकाणी सत्तेचा गैरवापर, शरद पवार यांचा आरोप। अहिल्यानगरमधील शीर हात नसलेला मृतदेह माऊली गव्हाणेंचाच, कानातल्या बाळीवरून आईने पटवली ओळख। नालंदा येथील एका दागिन्याच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या महिलेने गिळले दागिने, घटना सीसीटीव्हीत कैद।